चरित्राच्या माध्यमातून माईम भट्टांनी संकलित केलेले लीळा चरित्र आणि त्यासोबतच आमच्या नागदेव आचार्यांना विचारून केलेलं लीळा चरित्र, त्यासोबत गोविंद प्रभू चरित्र आणि हे गोविंद प्रभू चरित्र आपण सुरुवात केलेलं आहे आणि सुरुवात केल्यानंतर अनेक लीळा आपल्या श्रवण झालेले आहेत। आपण आता पुढच्या लीळेला सुरुवात करणार आहे। धनगरे साते खेळू। हटकेश्वराच्या दक्षिणे धनगराचे सात। हटकेश्वराचं मंदिर होतं, त्याच्या दक्षिण बाजूला धनगरांची साथ होती, म्हणजे रस्ता होता, बाजार होता आणि कांबळी, जाडी, घोंगडी अशा प्रकारचे विकायचे। कधी कांबळ विकायचे, घोंगडी विकायचे, जाडी विकायचे, असा त्या धनगरा लोकांचा धंदा होता। आणि गोविंद प्रभू बाबा त्या धनगराच्या आळीमध्ये, ज्या ठिकाणी धनगर लोक हा व्यवसाय करत होते, त्या व्यवसायामध्ये गोविंद प्रभू बाबांनी बीजे केलं। बीजे केलं, त्यांनी असे दुकानं मांडलेले होते, कांबळाचं वेगळं, जाळीचं वेगळं, घोंगडीचं वेगळं। आणि गोविंद प्रभू प्रत्येक वस्तूला हातामध्ये घ्यायचे आणि पाहायचे, हातामध्ये घ्यायचे आणि पाहायचे आणि मोल करायचे, त्याची किंमत ठरवायची। कधी म्हणायचे आसूचा आहे, कधी म्हणायचे 1.5 आसूचा आहे, कधी म्हणायचे अरे दुबला आहे, हे आहे परंतु दुबला आहे म्हणजे पतला आहे। कधी म्हणायचे अडकी पांढरी, कधी म्हणायचे पांढरी आहे, अडक्या रंगाचा आहे, कधी म्हणायचे काळा आहे, केसरी आहे। अशा प्रकारचं त्या दुकानदारांच्या दुकानात जे वस्त्र होते, त्या प्रत्येक वस्त्राशी गोविंद प्रभू बाबा काय करायचे, खेळ करायचे, अनुकार करायचे आणि म्हणायचे आओ मेला जाय म्हणे, घे घे म्हणे, तुझं तुला घे म्हणे। सांगात्याचे नावे घ्यायचे, मित्राचे नाव घ्यायचे, जयाशी खेळू न करती। आणि गोविंद प्रभू बाबांनी त्या बाजारात गेल्यानंतर ज्या दुकानातल्या वस्त्राशी खेळ केला नाही, ज्या दुकानाच्या वस्त्राशी संबंध दिला नाही, त्याचं दिवसभर एकही वस्त्र विकल्या जात नव्हतं। मग ते ज्याचं विकल्या जात नव्हतं ते गोविंद प्रभू बाबाला जायचे, विनंती करायचे आणि विनंती केल्यानंतर गोविंद प्रभू बाबाच्या कृपादृष्टीच्या माध्यमातून त्याचंही काय व्हायचं, विकल्या जायचं आणि उभया लाभू, घेणाराचाही फायदा, देणाराचाही फायदा, अशा प्रकारचा तो व्यवसाय आहे। त्या व्यवसायामध्ये प्रत्येक वस्त्राला गोविंद प्रभू बाबांनी संबंध दिला, खेळ केला आणि त्या ठिकाणून निघून गेले। पुढे दुशी आटी खेळू। गोसावी दुशीची आटा बीजे करते। दुशी म्हणजे कपड्याचा व्यापारी, जे कपडे विकतात त्यांना दुशी म्हणतात। ग्राहिक वेशे खेळ खेळती, ग्राहिक वेश धारण करायचे, खेळ खेळायचे, मोल करायचे, हातामध्ये घ्यायचे ते वस्त्र
जे जैसे असे तैसे नावं घेती, ज्याचं जसं नाव असेल तसं नाव घ्यायचे आणि अशा त्या पसाऱ्याला खेळ करायचे, निघून जायचे. पुढे तांबुळा पसारा खेळी. मग गोसावी हटकेश्वराच्या मागे तांबुळाची, तांबूळ म्हणजे पान विकणारे, त्या पान विकणाराचे घरं असायचे. म्हणजे रुद्धपूरला प्रत्येक पेठ स्वतंत्र होते. या चरित्रातून आपल्याला असं दिसतं, कपड्याची वेगळी, धनगराच्या कांबळाची वेगळी, आपल्या ग्राहिका आपल्या कपडे घेणारा जे आहे त्यांची वेगळी, अशा प्रत्येक सोन्याची वेगळी, अशा प्रत्येक पेठ रुद्धपूरला वेगवेगळ्या होत्या. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी अटकेश्वराच्या मंदिर आहे आणि मंदिराची पूर्व बाजू, कधी पश्चिम बाजू, कधी उत्तर बाजू, कधी दक्षिण बाजू, कधी मागची साईड, अशा प्रकारचा तो बाजार होता. त्या बाजारामध्ये वेगवेगळ्या लाईननं वेगवेगळे लोक व्यापार करत होते. त्याच्यामध्ये तांबोळी लोक खेळ खेळायचे, विडा घ्यायचे गोविंद प्रभू बाबाला. गोविंद प्रभू बाबा तिथं विडा स्वीकार करायचे आणि निघून जायचे. पुढे धवन साते खेळू. पवळी बाहेरी पूर्वी धवनचा. धवन म्हणजे कपड्याचेच व्यापारी, तलम कपड्याचे व्यापारी. भिंतीच्या बाहेर पूर्व बाजूला खूप भारी अशी कपड्याची चाळ होती. गोविंद प्रभू बाबा त्या ठिकाणी जायचे आणि सपूर म्हणजे एकदम तलम, एकदम नरम अशा प्रकारचे वस्त्र त्या ठिकाणी काय करायचे, असायचे. गोविंद प्रभू बाबा काय करायचे, अरे सवंग महाग झालं, हे जे आहे ना हे कॉटनचं आहे, हे भारी आहे, हे महाग आहे म्हणून म्हणायचे, संबंध द्यायचे. विंटाळ नव्हे, कोणालाच कोणत्या गोष्टीचा विंटाळ नव्हता. चूळ भरायचे, खेळ करायचे आणि त्या ठिकाणी थोडा वेळ खेळ केल्यानंतर गोविंद प्रभू निघून जायचे. पुढे हेडाऊ पसारा खेळू. हेडाऊ म्हणजे घोड्याचा वापर करणारा. या घोड्याचा वापर करणाऱ्या लोकांची एक लाईन वेगळी होती. तिथं गोविंद प्रभू जायचे. मळा होता, त्या मळ्यात चिंचाचं झाड होतं आणि चिंचाच्या झाडाखाली ते घोडे बांधलेले राहायचे. ते हेडाऊ लोक उतरायचे आणि ते बाजारामध्ये ते घोडे न्यायचे. गोविंद प्रभू बाबा त्यांच्या पसाऱ्याला जिथं उतरले होते त्यांच्या जागेवर जायचे आणि घोडे अवलोकन करायचे आणि म्हणायचे, हा सबळ आहे, हा बलवान आहे, हा घोडा निबळ आहे म्हणजे दुर्बल आहे, हा अमक्याचा जो विकल्या जाईल, अशा प्रकारचा खेळ करायचे आणि गोविंद प्रभू बाबा तिथून निघून जाईल. म्हणजे गोविंद प्रभू बाबांनी रुद्धपूरची थोरी गात असताना सांगितलेलं आहे, प्रत्येक जीवाला संबंध दिला तर खरंच, परंतु रुद्धपूर एक साधं गाव नव्हतं. रुद्धपूरला प्रत्येक पेठ त्या रुद्धपूर गावामध्ये होती. त्या काळात ते खूप प्रसिद्ध होतं आणि वेगवेगळ्या पेठेचं वेगवेगळे व्यापारी त्या ठिकाणी यायचे. पुढे नंदीएशी खेळू. रामनाथाच्या मंदिराच्या समोर गोविंद प्रभू जायचे. रामनाथ जिथं नाथ लागतं तिथं महादेवाचं मंदिर राहतं आणि महादेवाच्या मंदिराच्या समोर जायचे. नंदी राहायचा. आजही महादेवाच्या मंदिराच्या बाहेर काय असतो, नंदी असतो. त्या नंदीच्या जवळ जायचे आणि नंदीच्या जवळ जाऊन त्या नंदीवर खेळ करायचे. तोंडी नाकी, तोंडामध्ये नाकामध्ये दगडाचा नंदी होता पण आंघोळ्या सुवायचे. त्याला बैल म्हणायचे. त्या नंदीला काय म्हणायचे, बैल म्हणायचे. त्याच्यावर बसायचे. त्या नंदीवर काय करायचे, बसायचे
आणि गोविंद प्रभू बाबा तिथून विजय करायचे. म्हणून महानुभाव पंथात बऱ्याच प्रकारचे नंदीबी आहेत. रुद्रपूरलाही बऱ्याच ठिकाणी नंदी आहेत. तो गोविंद प्रभू बाबाच्या संबंधित आहे, ज्याच्यावर गोविंद प्रभू बाबांनी खेळ केलेला आहे. अशा प्रकारचा तो पाषाण, तो फक्त बैलाच्या आकाराचा आहे. तो महादेवाच्या मंदिरातला बी असला तरी त्याच्यामध्ये परमेश्वराची शक्तीचा निक्षेप झालेला आहे, म्हणून तो वंदनीय आहे. पुढे कुंभारवाळा खेळू. कदाचित गोसावी कुंभारवाड्यात जायचे. म्हणजे प्रत्येक वाडा त्या रुद्रपूरला स्वतंत्र होता. कुंभारवाड्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी खेळ करायचे. काय खेळ करायचे? मळकी घ्यायचे, त्याला पोटाळायचे. आवा म्हणजे मळकं बनवण्याची जी माती राहते त्याला आवा म्हणतात. त्या आवाशी म्हणजे त्या मातीशी खेळ करायचे. थोर साने बर्वे, थोर साने आणि बर्वे अशा प्रकारचे त्या मळक्याला म्हणायचे. आणि काय करायचे? अरे मळकं फुटकं आहे, हळकतं आहे, हे बराबर नाही आहे, हे पाईके गाडू आहे, काही आहे जो पाईकाला सुद्धा विकल्या जाणार नाही, एका पैशाला सुद्धा विकल्या जाणार नाही, अशा प्रकारचा आहे. म्हणून गोविंद प्रभू बाबा त्या प्रत्येक डेऱ्याला, प्रत्येक मडक्याला संबंध द्यायचे आणि ते मडकेचे नावं घ्यायचे आणि वाजवायचे. मडकं घ्यायचे, वाजवायचे. आपण बी घेतो आणि वाजवून पाहतो. आणि गोविंद प्रभू बाबा म्हणायचे, वाजवायचे, घे घे म्हणे, तुझं मडकं तुला घे म्हणे. आणि गोविंद प्रभू त्या कुंभारवाड्यातून विजय करायचे. पुढे कोठा जाडणे. एका दिवशी केशव नायकाचा आवारा, केशव नायकाच्या घरावर, केशवाची मूर्ती बी होती, केशव नायकाचं घरही होतं. दोघांमध्ये डिफरन्स असा आहे की हा माणूस होता आणि ती केशवाची मूर्त होती. त्या मूर्तीला खेळ करायचे, ती मूर्ती वेगळी आहे. आणि केशव नायकाचं घर होतं, ते घर मात्र वेगळं आहे. त्या केशव नायकाच्या घराला, आवाराला गोविंद प्रभू जायचे. त्या ठिकाणी नावे खेळ करायचे आणि तिथं पटीशाळा म्हणजे पडवी, त्या पडवीला खेळ करायचे. थोडा वेळ तिथं थांबायचे आणि मग जायचे. एका दिवशी गेले. एका दिवशी गेल्यानंतर त्यांनी त्या खेळता खेळता त्यांना केरसुनी दिसली. केरसुनी म्हणजे झाडू. ती श्रीकरे गोविंद प्रभूंनी घेतली आणि कोठा जाळायला लागले. सर्व स्वच्छ होता कोठा, तरी गोविंद प्रभू जाळायला लागले. कोठा जाळताना सूचिक देखते. सूचिक पाहत आहे काय तर असं पाहिलं त्यांनी 2-4 दिवसांनी. जे बैल होते केशव नायकाचे, जे काम करणारे बैल होते, ते बैल काय झाले? मेले. झाडलं म्हणजे काय आलं? काहीतरी विघ्न आलं. अशा प्रकारचा तो कोठा झाडला. म्हणून त्या जाळताना केशव नायकाला वाटलं काहीतरी अनिष्ट येईल आणि 2-4 दिवसांनी काय झालं? जे होणार होतं तेच झालं. ते बैल काय झाले? सकाळी उठले, पाहतात तर ते बैल वारलेले. तेव्हा गोसावी ज्याचा कोठा झाडीती. गोविंद प्रभू बाबा ज्याचा कोठा झाडत होते ते कोणीही असो, राऊळ असो का गरीब माणूस असो, समजून घ्यायचं की आपल्याला काहीतरी सूचक पडणार आहे, आपल्यावर काहीतरी अनिष्ट येणार आहे. अशा प्रकारचं त्यांनी ते हे केलं. पुढे अन्य ग्राम केशव नायके ग्रही यथावत आरोगणा करणे. केशव नायक त्यांचा लहान भाऊ रूपनायक, त्यांचा लहान भाऊ ईश्वर नायक, असे 3 भाऊ होते. केशव नायक, रूपनायक आणि ईश्वर नायक. सर्वात लहान ईश्वर नायक, त्याच्यापेक्षा मोठा रूपनायक, त्याच्यापेक्षा मोठा केशव नायक, असे 3 भाऊ होते. सपत्नी म्हणजे तिघाचेही लग्न झालेले होते. आणि
तिघं वेगवेगळ्या गावाला राहत होते. त्याच्यामध्ये रूपनायकाचं घर रुद्धपूरला होतं, एकाचं दाबविरीला होतं. गोविंद प्रभू जितक्या वेळा दाबविरीला जायचे तितक्या वेळा रूपनायकाच्या घरी जायचे. रूपनायकाचं घर दाबविरीला होतं. त्या रूपनायकाच्या घराला जायचे आणि केशवनायका रुद्धपूरच्या जवळ, केशवनायकाच्या रुद्धपूरच्या जवळ एक गाव कुळवाडी अशा प्रकारचं गाव होतं. तिथं गाव केला आणि तिथं त्यांनी घर बांधून राहत होते. बैल गाई म्हशी सर्व काही त्यांच्याकडे होतं. आणि दोघं चौघं ब्राह्मण वर्गीय अशा प्रकारचे ते असायचे. केशवनायक एकदा त्या गावात गेले. केशवनायक गेले, गोसावी मागून गेले. केशवनायकांनी गोसाव्याला विनविले, जी विनंती स्वीकारावी. सर्वज्ञ म्हटले, अहो मेला जाय म्हणे, तू आलाशी म्हणे, तू बी आला इथं. मग घराशी गेलं, घराशी नेलं. मर्दना मादने पूजा अवसर झाला आणि सिद्ध स्वरूप पक्वान्न, सिद्ध स्वरूप म्हणजे खूप चांगल्या उच्च क्वालिटीचे, ज्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची भेसळ नाही, अशा प्रकारचं सिद्ध स्वरूपीचे पक्वान्न होते. त्याचं ताट गोविंद प्रभूसाठी केलं. आरोग्ना केली, गुळला आला. केशवनायकाची ब्राह्मणी रुद्धपूरला राहत होती, एक त्या गावाला राहत होती. केशवनायकाला 2 पत्न्या. केशवनायकाची एक पत्नी रुद्धपूरला राहत होती, एक पत्नी कुळवाडीला राहत होती. आणि कुळवाडीला गोविंद प्रभू गेलेले आहे. केशवनायक त्यांच्या गावाला गेले, आपल्या गोविंद प्रभू त्यांच्या गावाला गेले. रुद्धपूरला केशवनायकाचा पाहिलं आणि कोपू शिखरला म्हणे, तू मी इकडं बी आहे. मग ते म्हणे, ससूर आरोग्ना न करती, माझी सासरी जेव्हा इच्छा होत नाही आहे, तुम्ही त्यांच्या घराला चाला. केशवनायकांनी उपार निपजवला, पूजा केली, आरोग्ना केली. आणि नगराच्या जवळ गोविंद प्रभूंनी खायची पद्धतच त्यांची वेगळी होती. खायची पद्धत कधी सरळ खाणार नाही, चावायचे, थुंकायचे अशा प्रकारचं. जया पदार्थापाठी तो पदार्थ जेव्हा, ज्याच्या पाठीमागं लागले तो पदार्थ त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे, तो घ्यावा यथचित आरोग्ना केली. आणि ती येते म्हणतात, आहो जाय मेली. आणि गोविंद प्रभू बाबा परत रुद्धपूरला आले. पुढे केशवनायके गृही करंबा आरोगण. केशवनायक जायचे त्यांच्या घरी दही करंबा, दह्याचा बनवलेला काहीतरी, आपण कोशिंबीर बनवतो ना, अशा प्रकारचा दह्याचा काही करंबा पूर्वी करत होते. गोविंद प्रभू तिथं एका दिवशी सकाळी स्नान, देवपूजा झाली, ताट झालं आणि जेवावे म्हणे. दही करंबा पाहिल्यानंतर म्हणा उठले, तव न पाहती. अंडोर विचारतात, लहान मुलं विचारतात की गोविंद प्रभू तर आले होते. गोविंद प्रभूला ते विनवलं, परंतु तरी बी गोविंद प्रभू बाबांनी कधी प्रवृत्ती भंगेल सांगता येत नाही. कोप काय केला, शिकार केला. दगड हातामध्ये घेतला एक, आणि दगड हातामध्ये घेतला आणि तो दगड मारला. आओ मेला जाय म्हणे, घाव लागेल म्हणे, जाय म्हणे तू. आणि पाठी लागले, पळाले. मागवते तर परत गोसावी थांबले. परत विनवलं, परत पाठीमागं लागले. अशा प्रकारचं 2-3 वेळा हे केल्यानंतर त्याच्या आवारावेरी विनवलं. अंगणाला गेले, अंगणाला पाठी घातली, थोडा वेळ झोपले. शाळा म्हणजे पडवीला गेले तर केशवनायकाची ब्राह्मणी गोसाव्याचा हात धरून ताटावर बसून. गोविंद प्रभू बाबाला केशवनायकावर खूप खंती आली ईशन कशाने, म्हणून त्यांची पत्नी जी होती त्या पत्नीने गोविंद प्रभू बाबाला विनवलं आणि गोसाव्यांना ताटावर बसवलं. गोविंद प्रभू बाबांनी त्या बाईची विनंती स्वीकार केली. आसन झालं, आसनावर बसले
आणि स्वामी म्हणतात, जाय आता माझा होय म्हणे. आणि दही करंबा आरोगीला. तो दही करंबा काय केला, गोविंद प्रभूंनी खाल्ला. गुळा आला, विडा आला. केशव नायकाने काय केलं, त्याच ताटामध्ये गोविंद प्रभूचा प्रसाद जो होता तो घेतला, त्याच्यामध्ये अनेक वाढलं आणि आपण जेवण केला. असा गोसाव्याचा प्रसाद केशव नायकाने घेतला. अशा गोविंद प्रभू बाबाच्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लीळा आहे. पुढे कृमी ब्रह्मविद. कौनिक केशव नायकाच्या घरी परिवा उपसे. केशव नायकाच्या घराच्या जवळ परिवा म्हणजे गटार. गटार काय करे, उपसे. श्री प्रभू आबा त्या वाट्याने जायचे. गंदगी येईल म्हणून केशव नायकाचा परिवा जंतू भरला, असे जंतूनी भरलेला होता. त्या वाटेने गोविंद प्रभू जात होते. एखाद्यावर श्रीचरण पडे, कदाचित जाता जाता एखाद्या किड्यावर अळीवर श्रीचरण पडे तर त्याच्यावर कृपा कटाक्ष झळके. त्या अळीवर, त्या जंतूवर कृपा कटाक्ष झळके आणि त्याला कृमी ब्रह्मविद होय. नेनी जे श्री प्रभूची लीळा, कवन्या वेळा कवना जीवाला काही देते. आणि अशा प्रकारचे जे कृमीविद ब्रह्म, कृमी जी आहेत त्या कृमीला संबंध दिला आणि ब्रह्म्याच्या फळाला पाठवलं. ब्रह्म विष्णू महादेव याच्यातला ब्रह्म, त्या ब्रह्मा म्हणजे त्या किड्यामध्ये तरफडणारा जीव, किड्यामध्ये दुःख भोगणारा जीव, ज्या किड्यामध्ये त्याला सतत प्रकारचं काय होतं, दुःख होतं, अशा जीवाला गोविंद प्रभू बाबांनी पायाचा संबंध झाल्यानंतर त्याला ब्रह्मविद ब्रह्मफळाला पाठवलं. एखाद्या वेळेस त्याच्यावर श्रीचरण पळे, कधी साईडला पळे, कधी त्याच्यावर पळे, मग कृमी असे तोही ब्रह्मविद होईल. हे लीळा आमच्या स्वामी चक्रधरांनी भक्तिजनांना सांगितलेली आहे. जोगेश्वरीला गावाला गोविंद प्रभू बाबाची ही लीळा आमच्या स्वामी चक्रांनी सांगितलेली आहे. पुढे अपान वायू निर्गमनी कटी गाडी देणे. अपान वायू आपल्या शरीरात आहे. प्राण, व्यान, अपान अशा प्रकारचे वायू आहे, त्याच्यापैकी अपान वायू. गोविंद प्रभू बाबा परशुरामाच्या देवळाला गेले, तिथं खेळ केला, पवळी बोटी बाहेर आले आणि गोविंद प्रभू बाबाच्या शरीरातला अपान वायू सरला. सर्वज्ञ म्हणतात, मरतू मरतू म्हणे कटीवर. आता मी मरणार आहे, मरतू मरतू म्हणे, स्वतःलाच म्हणे. दुसऱ्यालाही तसंच म्हणायचे, स्वतःलाही तसंच म्हणायचे. मरतू मरतू म्हणे, मी आता काय आहे, मरणार आहे. म्हणून कटीवर, कटी म्हणजे कंबर, कधी गुडघ्यावर आणायचे, श्रीकरे करून कटी प्रदेशावर आणायचे. दांडेनी शीश लावावी म्हणे, आता मी मरणार आहे, दांडेनी शीश लावावी. हसायचे, कौतुक करायचे. सर्वज्ञ म्हटले, आओ मेला जाय, कटी काय बोबा तसे. कटी म्हणजे कंबर, काय ओरलटे आहे म्हणे. म्हणून थापाला हाणलं आणि तैशीची दूर करत धावत निघाले. धावता कटीवर हाणती, कटीवर म्हणजे कंबरवर हाणायचे आणि मेला जाय मरतू मरतू. लीळा केली. काही गरज नाही परमेश्वराला अपान वायू कमी व्हायची गरज नाही. आपला बी अपान वायू संपला की हा काय झाला, संपला. जेव्हा आपल्या शरीरात म्हणतात फक्त थोडी दुगदुगी आहे, दुगदुगी म्हणजे फक्त तो शिल्लक आहे अपान वायू, बाकीचे वायू निघून जातात. अपान वायू हा शेवटी जातो. अपान वायू शरीरातून गेला की शरीराची हालचाल संपूर्ण काय होते, बंद होते. म्हणजे त्यालाच काय म्हणतात, मेला. तो माणूस मेला. तशा प्रकारचं गोविंद प्रभू हा खेळ केला. कोणत्या देवतेची ताकद आहे की गोविंद प्रभू बाबाचा अपान वायू काढावा, पण हा खेळ केला आणि गोविंद प्रभू बाबा जसेच तसे परत. पुढे बाळंतीना पेज वाढिता अभडना म्हणणे.
एक बाई होती, आपल्या घरी एकटीच होती. कोणी रिगाली. पूर्वीच्या काळात कोणी रिगाली म्हणजे बाळंतीण होण्याचा प्रसंग आला, अशा प्रकारचं त्याला कोणी रिगाली म्हणायचे. मग कोणी रिगाली त्या दिवशी गोसावी तिच्या घरा विजय केले. गोविंद प्रभू बाबा तिच्या घरा गेले. आणि काय करू जी, ती बाई म्हणते काय करू, राऊळ मला माझं बाळंतपण करणारं कोणीच नाही आहे. माझं बाळंतपण काय पाहिजे, बोलले ना, बोल मला लगेच समजतं ना बोलले तर. आवाज येत नाही आहे, कुठं गोंगातोय आवाज, आवाज येत नाही आहे, तुमचं कान काम करत नाही. तुम्हाला तिकडं मागं आवाज येतो आहे, चांगला येतो आहे क्लिअर, तुम्हाला येत नाही फक्त. बाकी तुम्हाला तिकडं आवाज येतो आहे, खरं सांगायचं, खोटं नाही बोलायचं. येतो आहे ना, व्यवस्थित येतो आहे ना. आवाज कोणालाच गोंगा येत नाही आज. तिकडं तुम्हाला येतो आहे आवाज, चांगला येतो आहे क्लिअर का हो सर? हां. बाळंतीण बाई म्हणते माझं कोणीच नाही करणारं बाळणपण, काय करू जी? रावळं म्हणतात काही चिंता करू नको. काकुलती करायला लागली. अहो मेली जाय म्हणे, करावे म्हणे, मी करतो. तुझं बाळंतपण मी कर. देवानी एखाद्या मुलीचं, एखाद्या बाईचं बाळंतपण करावं म्हणजे किती मोठी भाग्यवान बाई आहे की जिच्या भाग्यामध्ये देवासारखे पुरुष असे भेटले. ते म्हणता अहो मेली जाय, आम्ही करू म्हणे. गोसावी ती अशी शेक पथ्य जे बाळंती बाईला केल्या जाते, ते शेक पथ्य तिला घालायला लागले. तिला काय करायला लागले? शेक घालायला लागले, पथ्य द्यायला लागले. ते तुम्हाला बायाला माहीतच असते काय करतात ते. गोसावी काय करायचे, तिच्या अंगाला तेल माखायचे, पलडणी घ्यायचे, त्या मुलाला आंघोळ करायचे, बाळाला आंघोळ घालायचे, तिला आंघोळ घालायचे. पेज रांधली अशी तिच्यासाठी खाण्यासाठी पदार्थ, पेज काहीतरी पातळ ज्वारीचा बनलेला पेज. तो पेज काय होती, रांधलेली होती. गोसावी त्या ते म्हणते अहो मेला तू बाहेर जाय म्हणे. तिच्या नवऱ्याला मधी काही थांबू देत नव्हते. तू बाहेर जाय म्हणे, तुझं काही गरज नाही. का तर दीट पडेल. दीट म्हणजे नजर लागेल. तू जर घरात थांबला, ती जेवायला लागली तर तुझी नजर तिला लागेल. म्हणून त्याला हाकलून द्यायचे आणि पडदा लावायचे आणि मग तिला काय करायचे. एक व्यवहारपर अशी लीळा आपल्याला गोविंद प्रभुबाबांनी आदर्श आजही लोक असंच पद्धतनं करत असतात. ती पद्धत गोविंद प्रभुबाबांनी सांगितली. आणि तिला काय करायचे, दाराच्या आळ करायचे, दार लावून घ्यायचे आणि गोविंद प्रभुबाबा तिला पेज वाढायचे, पेज खाऊ घालायचे. गोसावी काय करायचे, वाढायचे आणि थोड्या वेळाने मग ती म्हणायची खूप चांगलं वाटलं. बळती म्हणजे खूप चांगलं वाटलं, अशा प्रकारचं म्हणायचे. गोसावी कधी कधी घाटा वाढायचे, पेज बी वाढायचे, कधी कधी घाटाही वाढायचे. आपण प्रसाद करायचे, तिला खाऊ घालायचे. प्रसादानंतरच ती जेवण करायची, मग जेवी. गोसावी तिला उन्वण द्यायचे, त्याची सुसरशा करायची, त्या बाईच्या मुलाची आणि बाईची सुसरशा करायची. तिचे वरईत म्हणजे नवरा पथ्य रांधायचा आणि म्हणायचा उठी जेव. कधी कधी काय करायचा, तिचा नवराच स्वयंपाक करायचा, पथ्य गीत तिला लागते, उठ म्हणे जेव. तेव्हा ती काय म्हणायची, मी नाही जेवत, तू आजचं मी जेवत
नाही. राऊळो येते. गोविंद प्रभू बाबा जेव्हा येतील ना तेव्हाच मी जेवण तुझ्या हाताने जेवणार नाही. ते म्हणे अरे राऊळो केव्हा येते, बाहेर गेलेले आहे ते, त्यांचा काय भरोसा आहे कधी येतील. केव्हा बी येऊ म्हणे, केव्हा बी येऊ, पण ते जेव्हा येतील ना, ते जेव्हा आपल्याला जीव घालतील ना तेव्हा त्यांच्या हाताशिवाय मी जेवणार नाही. असा निर्धारू तिने काय केला, पक्का केला. गोविंद प्रभू बाबा तिथं लगेच हजर. गोविंद प्रभू बाबा तिथं आले आणि तिच्या वरताला म्हणजे पतीला म्हणतात, आहो मेला जाय तू बाहेर, तुझे काही इथं काम नाही, तू बाहेर जाय आणि तुझी दिठी लागेल, तुझी काय लागेल, नजर लागेल. आहो मेला जाय जाय बाहेर जाय म्हणे. मग तो बाहेर जायचा. गोसावी आड हे लावायचे, ताट द्यायचे, तिला जीव घालायचे आणि तिला खूप अशा प्रकारचा आनंद व्हायचा. आता मेली जाय म्हणे, ती अशी जीव उसरे. त्याचं जीवन केलं की गोविंद प्रभू बाबा तिथं थांबायचे थोडा वेळ. आहो मेली जाय म्हणे आता. असं करता करता गोविंद प्रभू बाबांनी 10 दिवस तिची सुसर्चा केली. 1 नी 2 नी 3 नी 4 नी किती दिवस केली, 10 दिवस तिचं शीतपथ्य गोविंद प्रभू बाबांनी केलं. आणि मग 12व्या दिवशी त्या मुलाला पाळण्यात टाकलं जातं. 12व्या दिवशी मुलाला पाळण्यात टाकतात, त्याला काय म्हणतात, बारसं. त्या दिवशी पाळणा हलवला, त्या दिवशी गोविंद प्रभू बाबांनी तिथून विजय केला. 12 दिवस गोविंद प्रभू बाबांनी त्या बाईची काय केली, सेवा केली. की बाईसुद्धा इतकी सेवा करणार नाही, माहेरची आई बी असली तरी इतकी सेवा करणार नाही, तितकी सेवा आमच्या गोविंद प्रभू बाबांनी केली. परमेश्वर इतका दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहे की परमेश्वराने त्या बाईचं बाळंतपण करावं. चरित्रात ऐकलं असेल तुम्ही, नाथोबानी केलं पुण्या गावाला. आज निलीबाबांनी सुट्टी मारली वाटते. हां, डोमेग्रामला केलं. आज काय आजारी पडल्या का, लस घेतली तर. मुंबई, बडोदा, बापरे, महाराष्ट्रात थांबतच नाही. तर अशा प्रकारचं गोविंद प्रभू बाबांनी 12 दिवस तिचं काय केलं, सेवा केली. पुढे धानोचा घाटा आरोगण. धानो तो कुंभी समाजाचा होता. त्याचा आवार राजमठ्याच्या जवळ होता, उत्तर बाजूला. एक वेळ धानोचा भाऊ अशक्त पडला, म्हणजे आजारी पडला. त्याशी ज्वर सांडीना, त्याला ताप आला, तो काही त्याला सोडत नव्हता. पथ्यासाठी त्याच्यासाठी घाटा बांधला, घाटा केला. त्याच्यासाठी काय केला, घाटा रांधला. आणि घाटा रांधल्यानंतर तो एका ताटात कुठंतरी बाहेर निवायला ठेवला. निवायला म्हणजे थंड व्हायला ठेवला. आपण बाहेर गेले तर गोविंद प्रभू बाबा त्या ठिकाणी आले, उकड आसनावर बसले आणि त्या अशक्ताचा घाटा खायला लागले. तो ओरडायला लागला. त्या नाव आपू, जो आजारी होता त्याचं नाव होतं आपू. तो ओरडायला लागला, दानो दानो राऊळे घाटा खाऊन घेतला. तेव्हा ते धानू आले, म्हणे खाऊ दे. धानू, खाऊ दे, किती खाऊ दे, तुला मी दुसरा घाटा करून देईन, पण ते जे खात आहे त्यांना काही विरोध करू नको. आणि सर्व घाटा जितका केला तितका गोविंद प्रभू बाबांनी घातला. तेव्हा ती धानू म्हणते, राहुळो ठीक आहे, आता मी सासूरवाशी नाही, आणि सासूचा त्रास कसा राहतो ते तर माहीत आहे. त्या म्हणती, राहुळो पुरे करा, माझी सासू येऊन जाईन आता, आणि ती जर आली तर माझ्यावर कोपेल, म्हणजे माझ्यावर रागवेल. स्वामी म्हणतात, आहो मेली जाय, जेवू दे म्हणे. जाय ना,
काय कर, मला फक्त काय कर, जीव दे. आणि घाटा पूर्णपणे खाऊन घेतला. गोविंद प्रभू बाबा त्या ठिकाणी निघून गेले. धानोसाठी अनेक घाटा प्रकारचा वाढला केला. अशा प्रकारची ही लीळा गोविंद प्रभू बाबाची. पुढे श्राद्धग्रही बाहेरी आरोगणा. ब्राह्मण एका म्हातारी तियेच्या घरी श्राद्ध. ब्राह्मण एक म्हातारी तिच्या घरी श्राद्ध होतं. श्राद्ध पित्र जे घालतात ते ब्राह्मणांना आमंत्रण देऊन टाकलेलं होतं. घरी रांधून टाकलेलं होतं. ब्राह्मणांना बोलवलं, घरामध्ये बोलवलं. गोविंद प्रभू बाबा बी तिथं गेले. गोसावी दोन्ही दार संका, दाराच्या दोन्ही कळ्या अशा धरल्या आणि आतमध्ये अवलोकन केलं. भीतरी पवाड नाही. तिचं घर इतकं छोटं होतं की 2 जणाच्या वर तिसरा जण बसूच शकत नव्हता. इतकं छोटं घर होतं. काय करावं मग? भीतरी पवाड नाही, भीतरी काही जागा नाही. तिचं घर सानं छोटं. तिथं 2 पित्र, 2च ब्राह्मण बसलेले होते. मग गोसावी त्याशी बाहेर गोविंद प्रभू बाबा बाहेर बसले आसनावर. त्यांनी पिंड घातलं. राऊळ इथं बसा. राऊळाला बसवलं. गोविंद प्रभू बाबाला आसन झालं. गोसाव्याला वाढायला लागली. अनुकार केला. आव मेला जेवावे म्हणे. आता जेवायचं. धानोचा भात आण म्हणे. धानो तांदळाचं बी आहे. साळीचा भात हा धानोचा म्हणतात. तो भात आण म्हणे आणि भातावर घी आण म्हणे. घी म्हणजे तूप. वडा मांडा आण म्हणे. वडा केला होता, मांडा केला होता, आण म्हणे. त्या म्हणितले राऊळो संकल्प द्या. बाकीचं उद्या मग तुम्हाला मी काय करते, वाढते. यथोचित वाढलं. गोसावी घास घेतला. भीतरच्या ब्राह्मणाकडे त्यांनी काय केलं, पाहिलं. मेली जाय म्हणे, वडा जेवित म्हणे. वडा मी काय करतो आहे, खातो आहे, असा अनुकार केला. आणि म्हणितले राऊळो, जैसे घरात वाढले तसंच बाहेर. असं काही समजू नका की घरात वेगळं वाढलं आणि बाहेर वेगळं. जे घरात वाढलं तेच तुम्हाला बाहेर वाढलेलं आहे, तेच तुम्हाला वाढलेलं आहे. जेव्हा अशा प्रकारची विनंती केली, गोविंद प्रभूंनी त्या ठिकाणी आरोग्य केली आणि तिथून निघून गेले. म्हणजे सांगायचं तात्पर्य, श्राद्धाचं गोविंद प्रभूबाबांनी खाल्लं, परंतु त्या जीवाचा फायदा होईल. आता गोविंद प्रभूबाबांनी श्राद्धाचं खाल्ल्यानंतर आपला मोठा प्रश्न येतो की गोविंद प्रभूबाबांनी खाल्लं तर आपल्याला खायला काही हरकत नाही. असं वाटतं की चरित्रामध्ये तर आहे, चरित्रामध्ये तर गोविंद, पण ते परमेश्वर होते. परमेश्वराने जे केलं ते आयुष्यात कधीही करायचं नाही. आणि परमेश्वराने जे केलं ते तुम्ही करू पण शकणार नाही. काय ताकद आहे तुमची करायची? परमेश्वराने अनेक प्रकारच्या लीळा केल्या, आपली एक लीळासुद्धा व्यवस्थित होत नाही. म्हणून गोविंद प्रभू बाबांनी जो आदर्श आपल्याजवळ ठेवलेला आहे तोच आपण हे करायचा. गोविंद प्रभू बाबा किंवा स्वामी चक्र कोणताही परमेश्वर हो, तो काहीही शकत होता आणि त्यांनी जे केलं ते आपल्याला. आता श्रीकृष्ण चक्रवर्तींनी 1650 पत्न्या केल्या, मग आपण 10-20 केल्या तर काय फरक पडतो? आताच्या परिस्थिती अशी आहे की एक पत्नी केली, 1-2 वर्ष खूप चांगलं वाटतं, नंतर काय वाटतं माहीतच आहे तुम्हाला. मग काय एक भांड्याला भांडे इतक्या जोरात आळतं ते त्याच्यावर खिजातात. ते दररोज भाकर बी काही सुखाची नाही. एकाच पत्नीची मारामार होते, तर 2-4 केल्यावर तर याचा पुरा हे होऊन जाईल. पण जे देवानी सांगितलं
करायला ते आपण करायचं. देवाने केलं ते त्याच्यावर कधीही लक्ष द्यायचं नाही. त्या देवाच्या लीळा आहे. त्यांच्यापासून अनेक जीवाला काय आला? फायदा आला. आपण 10 वेळा बी श्राद्धाचं जेवलो तर त्या जीवाला लागेल का? तुम्ही जेवले म्हणून त्या जीवाला फळ होईल? ताकद आहे तुमची? जेवत जा, नाही तर दररोज. तुमच्याकडून त्या जीवाचा फायदा होत असला तर अवश्य, पण काही फायदा बी होणार नाही, नुकसान मात्र आपलं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गोविंद प्रभू आबांनी अशा लीळा केल्या त्या जीवांना दुःखातून मुक्त करायसाठी. म्हणून तसं आपण करायचं नाही. पुढे जावाई ग्रही श्राद्ध पाक चाकणे. तिकोपाध्याची कन्या. तिकोपाध्य माहीतच आहे तुम्हाला, ज्यांच्या आवारात गोविंद प्रभूचं वास्तव्य होतं. त्यांच्या कन्येचं नाव होतं गायत्री. तिच्या वरिताच्या पित्याचे श्राद्ध आले. वरिताचा पिता म्हणजे नवऱ्याचा बाप. हिचा कोण? सासरा. त्याचं काय आलं? श्राद्ध आलं. त्या दिवशी ब्राह्मणांना प्रत्येक दिवशी श्राद्ध जिथं आलं, संपूर्ण हे चरित्र वाचून काढा का स्वामी चक्रांचं चरित्र वाळू सुद्धा, तिथं फक्त पित्र श्राद्ध देत असताना कोणाला जेव घातलेला आहे? आता कोण जेवतं? म्हणजे ब्राह्मण आहे का? नाही. ब्राह्मण कमीत कमी तो ब्राह्मण वेदोक्त राहायचा म्हणून ब्राह्मणाला शेंदे. जावयाला कुठंही जेवण दिलं असं कोणत्याच चरित्रात किंवा कोणत्याच ग्रंथात उल्लेख तुम्हाला अन्य राठीत बी सापडणार नाही. परंतु कसं आहे, आपली टोपी दुसऱ्याच्या डोक्यावर घालून देणं हे काम फक्त ब्राह्मण लोकच करू शकतात. आणि त्यांनी काय केलं? अरे साले हे तर आपल्या अंगावर येऊन जाईल म्हणून त्यांनी काय केलं? नंतरच्या काळात आपली टोपी काढली आणि कोणाच्या डोक्यावर घातली? कोणाच्या? ते तुमच्या जावायच्या, त्याच्या जावायच्या नाही. नाही तर तुम्ही म्हणसान जावायच्या म्हणजे त्या ब्राह्मणाच्या जावायच्या. तुमच्या जावायच्या डोक्यावर घातली. आणि हे जवाई बी मस्त चेंदून चांदून येतात पान घेऊन. एक ग्लास तांब्याचा भेटतो किंवा स्टीलचा तांब्या भेटतो, त्याच्यातच खुश. सगळं तुझ्याकडून काय होईल? जे होतं ते बी ते चाललं गेलं. म्हणून ब्राह्मणाशी शेंग देण्यात ब्राह्मणाला आमंत्रण दिलं. घरी सर्व रानलं, परंतु मधी भीती वाटायला लागली अंतःकरणात. राऊळ कुठं गेली आहे? राऊळ इकडे तिकडे कुठंतरी असतीनच. आणि ब्राह्मण च्या आधी जर राऊळाने जेवले तर आपलं पितृ सक्सेस होणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं? सर्व पदार्थ झाकून ठेवले, उतरंडीवर ठेवले आणि सर्व कोरडी जे पदार्थ होते ते दुसऱ्या उतरंडीत ठेवले आणि कवाट घातलं. आणि त्या ब्राह्मणीला म्हणतात की मी आंघोळ करायला जातो, तू काय कर, या दरवाजामध्ये बैस. कदाचित राऊळ आले तर घरामध्ये प्रवेश करू द्यायचा, घरामध्ये येऊ द्यायचं नाही. आंघोळीला चालला गेला. तेवढ्यात राऊळ त्या ठिकाणी आलेच. राऊळ त्या ठिकाणी आले, उंबऱ्यावर बसले. ते दारापाशी उभे राहिले. ती उंबऱ्यावर बसलेली होती, ते काही उठत नव्हते. त्याची बायको काही उठत नव्हती. स्वामी म्हणतात, अहो मेली, जाय, उठी उठी म्हणे, उठ म्हणे. काही उठली. गोविंद प्रभू बाबा रागवले, कोपू स्वीकारला, तरी बी काही उठली नाही. अहो मेली, जाय जाय म्हणे, उठी म्हणे, काही उठली नाही. शेवटी अशी एक थापड मारली जोरात. गोविंद प्रभूचं ऐकत नाही का? मग मारून सांगायचं. थापा हानीतली म्हणजे आणि अशी धरली, तिकडं लोटून बाजूला करून टाकली. दुसरी थाप देणार की तिला वाटलं आता काही खरं नाही, गोविंद प्रभू आपल्याला आधीच प्रसाद सर्व काय करतील, देऊन टाकतील, म्हणून पळाली. गोविंद प्रभू बाबा घरात गेले. घरात गेल्यानंतर कवाड उघडून सर्व हे केलं
आणि सर्वीकडचे पदार्थ. त्यांना काय सांगावं लागतं की कोणत्या उरंडीत काय छापलं, कोणत्या उरंडीत काय लपवलं, काही नाही. सर्व उतरंड्या काढल्या, त्याच्यातले सर्व पदार्थ काढले, अवघे पदार्थ उष्टे केले. सर्व पदार्थ काय केले? उष्टे करून टाकले आणि निघून गेले. वाटेत रस्त्यामध्ये राहुल त्याला तो वापस येण्याचा हात, गोविंद प्रभू जाण्याचे वेळ, आणि त्यांनी पाहिलं आणि तो म्हणतो राहुल नक्कीच आपल्या घरी गेले असतील ना, सर्व पदार्थ काय केले असतील? उष्टे केले असतील. ब्राह्मणीला आलं, विचारलं काय सांगू म्हणे. त्यांनी सर्व काय केलं? उष्ट केलं. अरे बापरे म्हणे, माझा पुत्र दिन निर्फळ वांजाशी गेला. त्या तिकू उपाध्याला एकच पुत्र होता, तो वारलेला होता. त्याचा प्रित्यर्थ हे दान होतं, निर्फळ गेला. आता एखाद्या तीर्था जाऊ. आता काय करायचं? आपण अपवित्र आलो, एखाद्या तीर्थाला जाऊ किंवा देऊळवाड्याला कोणतं तीर्थ आहे तिथं जाऊ आणि तिथं काय करू? आपण शुद्ध होऊ आणि शुद्ध झाल्यानंतर पितराला जीव घालू. तिकडंच पितराला जीव घालू, इकडे यायचं नाही. मग ते ब्राह्मण स्वयंपाक तर केलेला होता, उष्ट तर झालं होतं. मग नावापुरते ब्राह्मण भुरी भोजन भुरी भोजन म्हणजे साधं भोजन, ज्याच्यामध्ये पितराचं नाही, अशा प्रकारचं भोजन त्या ब्राह्मणांना दिलं. पिंड प्रदान केला नाही. रात्री स्वप्नामध्ये त्याचा पिता आला. अरे म्हणे काय ढेकर देतोय? त्याच्या कपाळाला टिळा नाही. ते म्हणतात अरे आगा हे पुरुषा, तू उपवास का केला? उपाशी का झोपला? तिकू उपाध्याला म्हणतात. राहुळे आरोगणा स्वीकारली, गोविंद प्रभुबाबांनी आरोगणा स्वीकारली, आम्ही तृप्त झालो. त्याच्या पित्र काय म्हणतात? आम्ही काय झालो? गोविंद प्रभुबाबांनी खाल्लं म्हणून आम्ही तृप्त झालो. आम्ही काय आलो? संतुष्ट आलो. मागा श्राद्ध करशी, तर आम्ही ऐसे झालो नाही. मागे किती वेळा श्राद्ध केलं संतू, पण इतकं कधी आम्ही जेवलो नाही. तू उठी जेव, तू काय कर, उठ जेव. अशा प्रकारचा त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर तो उठला. ब्राह्मणीला सांगितलं. ऐसा हरकत झाला. राहुळाला टिळा लावला, गोविंद प्रभुबाबाला टिळा लावला. माझ्या पितराच्या कपाळा टिळे असे, माझ्या पितराच्या कपाळाला टिळे होते. त्याला प्रतीती आली. रात्री जेवला आणि तेव्हापासून गोसाव्याच्या विषयी त्याचा संकल्प आणि विकल्प कायाला निघून गेला. आणि त्याला दाखवून दिलं की गोविंद प्रभुबाबांनी फक्त काय केला होता? प्रत्येक गोष्ट प्रसाद केली होती, जेवले नव्हते, फक्त थोडं थोडं खाल्लं. पण त्याच्याने त्याच्या बापदादे काय झाले? तृप्तायमान झाले. इतके तृप्तायमान झाले की आतापर्यंत कधीच झालं नव्हतं. आणि त्याला स्वप्नसुद्धा देवतेने पाळलं. नाही तर मेलेल्या जीवाला तृप्त होण्यासाठी दुसरा पर्याय नाही. श्राद्ध घातलं म्हणजे पितृ तृप्त होतात असं कुठेही राहिलं नाही. कारण मेल्यानंतर जीव कोणत्या कर्माला जातो? कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. हा जीव कर्मामध्ये बांधला गेलेला आहे आणि कर्मामध्ये बांधल्या गेल्यानंतर कितीतरी कोट्यावधी कर्म यांनी जोडलेले आहेत. आणि नेमका जेव्हा हा पित्तर घालतो तेव्हा तो कोणत्या कर्मात आहे? त्याला कधी लागेल? जळत्वात असेल, दुःखात असेल, कुठं असेल, आणि तिथं तो तृप्तायमान होणार आहे? होणार नाही. पण गोविंद प्रभुबाबांनी एक आदर्श दाखवला की बाबा रे, फक्त तू हे श्राद्ध गिद्ध करायचं बंद करून टाक. फक्त माझ्या ठिकाणी काय कर? क्रिया कर. मी नक्कीच ती क्रिया काय करेल? स्वीकार करेल. परमेश्वरच सर्व काही करतात, बाकीच्या जीवामध्ये कोणामध्ये ताकद नाही. हा एक आश्चर्याचा धक्का तिकू उपाध्याला गोविंद प्रभुबाबांनी दिला आणि तेव्हापासून त्याच्यातला संकल्प विकल. म्हणून श्राद्धाचं आपण कधी खायचं नाही. श्राद्धाचं कसं आहे? श्राद्ध हे त्या निमित्ताने जरी असलं तर ती देवता ती क्रिया स्वीकार करून घेते, त्या जीवाला लागत नाही. कारण तो जीवा कोणत्या देवतेचं कर्म फळ भोगतो आहे हे आपल्यालाही कळत नाही. आणि कोणत्या देवताचं कर्मफळ नीच देवतेचा असला आणि उच्च देवतेचं दुःखाचं कर्मफळ भोगत असला तर त्या नीच देवतेच्या पित्रासाठी तो खाली येईल का?
येणारच नाही. देवता कर्म अशी जळूट करून टाकते की त्या कर्मामध्ये एकदा टाकला की जोपर्यंत त्याचं कर्म संपत नाही तोपर्यंत त्या कर्मातून त्या जीवाची मुक्ती नाही. कर्म फक्त दोनच गोष्टींना असतात, एक तर भोगाने नाचतात, एक तर दास्याने नाचतात. दुसरा पर्याय कर्माला या जगात नाचण्यासाठी नाही. पुढे स्पर्श सातरा रांजणी घालणे. तिकू उपाध्याच्या दोन्ही कन्या. मागची एक होती, काय होतं मागचीचं नाव? मागचीच लीळा गेली ना हो. काय होतं तिकू उपाध्याच्या मुलीचं नाव? ऐकून येत आहे का? येत आहे. काय होतं मग? माहीत नाही. राधा नाही, मीरा नाही, प्रेरणा नाही, नीलिमा नाही. मला नाही माहीत. घरी मी फक्त नावं आले म्हणून गेलं. मला काय माहीत कोण कुठं गेलं. मी पाहिलं बी नाही बायाकडं कोण आहे. कोण होतं इकडं? तिकोपाध्याच्या मुलीचं नाव आत्ताच गेलं ना, मागचीच लीळा आहे. काय काय म्हणता? गायत्री. मग एवढं काय विचार करता? गायत्री. आपल्या मुलाचं नाव विचारलं, मुलीचं नाव विचारलं की ते 50 वर्षापूर्वी लग्न झालेलं असलं तर तिच्या जवळच्या सगट कुंडली हजर. एक गावित्री. आता दुसरी मुलगी आहे सावित्री. तिकोपाध्याला 2 मुली, एक मुलगा वारलेला होता, मुलगा नव्हता. एक गायत्री, दुसरी सावित्री. सावित्री ती हातरीती म्हणजे विधवा. गायत्री ते बी हातरीती म्हणजे ते बी विधवा. 2 मुली होत्या, दोन्ही कशा होत्या? विधवा होत्या. गोसाव्या एकदा ओसरीवर बसलेले आहे, त्या ओट्यावर जेऊ बसलेले आहे. सातरा पसराला तिको उपाध्याच्या ब्राह्मणीने वारली. अहो मेली पापिनी पापिनी, तू राऊळाच्या ओसरीवर कैशी जेऊ बसली? गोविंद प्रभू बाबाच्या ओसरीवर कशी काय जेऊ बसली? राऊळ पाहतीन तर तुला मारल्याशिवाय राहणार नाही. उठ, पलीकडच्या ओसरीवर बैस. पण ती काही उठली नाही. तिला वाढलं, सातरा पसरला, जेऊ बसायला लागली आणि मागीला कळून गोविंद प्रभू आले. तिनं जेवता पाहिल्यानंतर गोविंद प्रभू बाबांनी कोपू शिकरला. काय केला? कोपू शिकरला. आणि तिला म्हणता, अहो मेली जाय, दांडेनी सायले म्हणावे म्हणे. ओलेनी दांडे शीश लावावे म्हणजे म्हणजे त्या बाईसाच्या सारखी शिवी आहे. मरमर पोळा तुझा त्याच्यासारखी हे शिवी आहे. म्हणून एका कोठ्याला बसले आणि एका कोठ्याला बसल्यानंतर उठ उठ म्हणे. अहो मेली जाय म्हणे. उठी म्हणे, तू या जागेवरून उठ. त्या म्हणितले एक आई घरा आला तो घर गोसाव्याच्या झालं. तू घराला, तुम्ही घराला आले ना, घर तुमचं आलं का? अशा प्रकारची ती बोलली. पर उठे ना. स्वामी म्हणतात उठते का नाही? उठ उठ म्हणे, परंतु ती काही उठे ना. मग पसभर धूळ घेतली गोविंद प्रभूंनी, पसभर माती घेतली आणि तिच्या सातऱ्यामध्ये जे जेवत होती त्याच्यामध्ये काय केलं? टाकून दिलं. एकाची वासना राग घेतली आणि टाकून दिली. तोंडावर चळकण आणली. ते तर टाकलीच टाकली, तोंडावर चळकण आणली. स्वामी म्हणतात अहो मेली उठ म्हणे, माझ्या जागेवर बसायचं नाही. परत तिचं तेच. अहो मेला घरी आला म्हणे आणि ते म्हणतात ना, ब्राह्मणाला दिली ओसरीनं हळूहळू पाय पसरी. तशा प्रकारची कथा झाली. परत गोविंद प्रभूंनी कोप स्वीकार केला. मेली उठ म्हणे, परत आणली. मग रळत रळत ती काय झाली? उठली. मला मारलं अशा प्रकारची ती सांगायला लागली. मग गोसावी सातरा श्री करी धरुनी रांजणी घातला.
तर 17 म्हणजे जे वाढलेलं पदर होता तो रांजणामध्ये घातला आणि तिथून निघून गेले. आणि तिकोपाध्याय आले, ब्राह्मणाला विचारतात का रडताय, तर मागची कथा सर्व त्यांना सांगितली. मग काय करायचं, हा 17 तर अपवित्र झाला, ह्या रांजण तर अपवित्र झाला, मग काय करायचं. परत त्यांचा विटाळ काही गेला नाही, याला कोरडा करावं, या रांजणाला पाणी फेकून द्यावं नाही, कुईटी जाळा, याच्यावर काहीतरी कोळसे जाळा, मग रांजणामध्ये पाणी भरा. म्हणून रांजणाचं पाणी काय करायला लागले, उपसायला लागले. रांजणाचं पाणी शुद्ध करण्यासाठी उपसायला लागले. आता इतकं उपसायला लागले, वेळ झाला, पण रांजण काही खाली होय. पूर्णपणे अशा प्रकारचं पाणी उपसता हात दुखायला लागले, पण पाणी काही कमी होईना. कोणी विचारलं का उपाध्याय अशा प्रकारचे हे उपसेना. मग उपाध्यायाला विस्मय झाला, आश्चर्य झालं. परत त्याला रात्री स्वप्न पडलं. त्या उपाध्यायाला परत रात्री काय पडलं, स्वप्न पडलं. आणि स्वप्नामध्ये मुंजिया एक आला. तो म्हणतो अरे राजनी स्नान करू लागला. अरे म्हणे उपाध्याय म्हणतात, अरे हा तर असा आंघोळीचा राजन आहे, नाही आहे, अशा प्रकारचं सात्रा घातलेला आहे, आणि तुम्ही कशा काय स्नान करता इथं. अहो हे राऊळाचं चरणोदक आहे. त्याला स्वप्नामध्ये काय सांगितलं, हे राऊळाचं चरणोदक आहे, आणि राऊळाच्या पायाजवळ सकळ तीर्थ असते. गोविंद प्रभू बाबाच्या पायाजवळ सर्वेचे सर्व तीर्थ आहे. एक म्हणतात सकळ देव मिळाले म्हणून स्नान करीत आहेस, एक म्हणतात सर्व देव मिळाले म्हणून आम्ही या रांजणाच्या पाण्याने काय करतो आहे, स्नान करतो आहे. असं स्वप्न पाहिलं. ब्राह्मणापुढं सांगितलं, महातीर्थ झालं, आता हे पाणी सांडू नका, आता हे पाणी कधी सांडू नका. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या रांजणाचं तोंड पाण्याने सांडलं नाही. ते चिखल जो होता तो बाजूला केला, आणि त्या दिवसापासून श्राद्ध त्याच ठिकाणी रंधन झालं. म्हणजे गोविंद प्रभू बाबाच्या नी काय सांगितलं, विकल्पजनित कोणतीही क्रिया करू नका. विकल्पजनित क्रिया केली की ती निश्चितपणे आपल्याला प्रत्यदेहाला नेते. आणि प्रत्यदेह असा आहे की मेल्यानंतर आपल्या वर्षाच्या 8 वर्ष कमी, म्हणजे 92 वर्षाचं दुःख आपल्याला भोगावं लागतं. असे दुःख गोविंद प्रभू बाबांनी यांचं चुकवायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे अग्निवात सुचणे तथा सकळ पदार्थ बाहेरी घालणे. गोसावी तिकोपाध्याच्या घरी गेले. तिकोपाध्यायाला इतक्यादा सांगितलं, परंतु काही फरक पडला नाही. असे काही जीव कर्मठ होते की त्या जीवांना इतक्या वेळा सांगितलं तरी परत तेच. माझेनी बापे सांगितले, माझ्या बापानी सांगितलं आहे म्हणून मी करन तर ते हेच कर. तिकोपाध्याच्या घरी गेले. सर्व घरातलं सामान काढायला सुरुवात करू लागली आणि हास्य करायला लागले. तिकोपाध्याच्या घरात निघाले, काढा सर्व सामान काढा, पाट काढा, माचोळी काढा, भांडे काढा, सर्व काय करा, चौरंग काढा, थाळ्या काढा, ताट काढा, वाट्या काढा. सर्व पदार्थ गोविंद प्रभू बाबांनी आपल्या पोटाला धरले आणि घराच्या बाहेर फेकून दिले. ती देखून तिकोपाध्याय म्हणतात की राऊळ असं का करताय, काळाकाळ का करताय. थोड्या वेळाने काय झालं, त्या घराला आग लागली. थोड्या वेळाने काय झालं, त्या घराला आग लागली. म्हणजे घरातल्या सर्व वस्तू गोविंद प्रभू बाबांनी, म्हणजे परमेश्वराचं सामर्थ्य असं आहे की परमेश्वराला आधीच सूचित व्हायचं की अमक्या वेळेस काय होईल. आता आपली श्रद्धा नाही ते एवढे लोक वाहून गेले. गोविंद प्रभू बाबांनी सांगितलं असतं, अरे तुम्ही या गावाहून उठा, सर्व हे घेऊन जा, तुमच्यावर कोणतीही आपत्ती येणार नाही. पण गोविंद प्रभू बाबा विषयी आत्मत्व, प्रेम, श्रद्धा असली त्याला अशा प्रकारचं गोविंद प्रभू बाबा करत होते. आगी लागली, किती एक सर्व बाकीचं घर जळालं, बाकीचे सर्व बाहेर पदार्थ काढले तेवढे काय आले
वाचले, बाकीचे घरातले जळाले. घरच्याला आश्चर्य झालं. तिकोपाध्याय म्हणतात राऊळे सूचित केले. राऊळाने आपल्याला सूचित केलं. आपल्याला राऊळांनी सांगितलं की आपल्यावर अनिष्ट येणार आहे. गोविंदप्रभू बाबा कोणावर अनिष्ट येणार हे सुद्धा सांगत होते की आज तुमच्या घरी असं असं होणार आहे. ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर तुझं नुकसान तुझ्याजवळ. पुढे तशीच लीळा आहे. चांगोबाला म्हणून गावा अग्निवात सुचवणे. एका गावाला गोसावी नगरामध्ये गेले. प्रत्येक आळीमध्ये गेले आणि सांगायला लागले अग्निवात होणार आहे, म्हणजे आग लागणार आहे. परत चांगोबा गावाचं नाव होतं. अवघ्या आळीला परत सांगितलं अग्निवात होणार आहे. असं 2-4 वेळा गावात फिरले आणि सांगितलं की अग्निवात, उठा उठा, हे गाव जळणार आहे. लोकाला आश्चर्य झालं. मग अवघे उठले, श्रीकर भवंडेला चांगोबा म्हणून सूचित केलं आणि एकमेकाला म्हणतात राऊळो. म्हणती ते खरेच झाले आणि आपले घरं सामान काढलं आणि ज्यांनी काढलं नाही त्याचं काय गेलं, सर्व जळून गेलं. गोसावी सूचिके सांगितलं. गोविंद प्रभू बाबा सूचिक सांगत होता की अमक्या वेळे अमकं आपलं काम नाही, आपल्याला पडणार नाही. आपल्याला अनेक प्रकारचे स्वप्न पडतात आणि स्वप्न पडल्यानंतर इतकं मोठं स्वप्न पडतं. मला स्वप्न पडलं 3 वाजता, सांगायला 8 वाजता आले तर 9 वाजेपर्यंत स्वप्न सांगतच राहतं. मी विचार करतो वशिष्ठ लवणाख्यंत नाही बा, एवढं मोठं स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये सर्व लग्न गिग्न बायका पोरं सर्व झाले, असं तर नाही. एवढं मोठं आपलं स्वप्न राहतं. ते राऊळाचं काम आहे, परमेश्वराचं काम आहे, आपलं कामच नाही. पुढे केशव नायका घोडवडी अग्निवात सुचवणे. आगीच्याच लीळा आहे सर्वात. एका दिवशी केशव नायकाच्या आवाराला गोविंद प्रभू गेले. इकडे तिकडे खोळ करायला लागले. घोळवळाला गेले. घोळवळ म्हणजे घोडे बांधण्याची जागा. तिथं उभे राहिले आणि घोडे बांधलेले होते. तिथं अवलोकन म्हणतात मेला जाय म्हणे, हे घोडी सुटेल, हे सुटेने म्हणे, हे सुटून जाईल, हे काही सुटणार नाही म्हणून अनुकार करायचे. आणि तिथून गोविंद प्रभू बाबा निघाले आणि केशव नायकाला ते सूचित पडलं. तेव्हाच जर सर्व घोडे सोडून दिले असते तर काय झाले असते, घोडे वाचले असते. पण त्या घोडवळाला विजय केले आणि एक जे सुटतील ते सुटून गेले, जे सुटले नाही ते त्याच ठिकाणी राहिले. राहिल्यानंतर घोडी प्रसवत होती, म्हणजे घोडीला बाळंत पण तिचं आलं होतं. ती सुद्धा त्या आगी लागली आणि त्या ठिकाणी काय झाली, जळून गेली, सोडली नाही. म्हणून केशव नायक अंत राऊळ जे ध्वा करती ते ध्वा, जर मी सर्व सोडलं असतं तर फायदा आला असता. पण जे घोडे आपोआप सुटले ते कन्वेचे, काही सुटले काही सुटलेच नाही. आता जे सुटले ते परमेश्वराच्या मनोधर्मी, जे सुटलेच नाही त्यांची कणव परमेश्वरापर्यंत पोहोचलेली नाही. म्हणजे लक्षात ठेवा, आपण जर या ठिकाणी कणव जोडली, आपण या ठिकाणी जर चांगलं केलं तर मला वाटतं आपण कोणत्याही प्राण्यामध्ये गेलो आणि तिथं जर कणव शिल्लक असली तर परमेश्वर आपल्याला वाचवतील, म्हणजे वाचवतील आणि अशा प्रकारचे आपत्ती आपल्यावर येऊ देणार नाही. म्हणून परमेश्वराने ची कणव जोडणं महत्त्वाचं आहे. कणव होती म्हणून ते घोडे वाचले, बाकीचे घोडे काय झाले, मरून गेले. पुढे तिकोपाध्याय जाया सर्पनिमित्त मृत्यू सुचवणे. एक दिवस तिकू उपाध्याची घराला गोविंद प्रभू बाबा गेले. ओसरीवर बसले. तिकोपाध्याच्या ब्राह्मणीला म्हणतात, आओ मेली जाय, सापू येईन ना तुला खाईन म्हणे, सर्प येईन आणि तुला चावेल, न खाय म्हणे, खाईलच म्हणे. आओ मेली जाय म्हणे, तू मरशील म्हणे, तू काय व्हायशील, मरशील. आणि सर्वात प्रतिकूल बाई हे गावात एकच. गोविंद प्रभू बाबाच्या प्रत्येक क्रियेला इनी अनेक प्रकारचे अडथळे गोविंद प्रभू बाबाला आणले नाही तर आपल्या जीवनात प्रत्येक क्रियेला काय आणला, अडथळा. मी पहिले सांगतो की अडथळा जोडणं महापाप आहे. आपण करत नाही पण दुसरा करतो ना, त्याला करू द्या,
त्याला करू द्या. आपण नाही करत ना, जाऊ द्या, आपण लायकीचे नाही, पण दुसरा करतो आहे तर करू द्या. आणि या बाईला असे अडथळ्याने परिपूर्ण असलेली बाई ही, या बाईला गोविंद प्रभू बाबांनी सांगितलं, जाय मेली तुला साप खाईन. तिकोपाध्याला खरंच झालं की तिकोपाध्याच्या पत्नीला त्या दिवशी त्या ब्राह्मणीला पान लागलं. आता बी काय म्हणतात, पान लागलं. पान लागलं म्हणजे सर्प चावला, अशा प्रकारचं त्यावेळेसही पान लागलं. मेली जाय म्हणे, ऐशीची जाईल म्हणे, ऐशीची खाईल म्हणे. तो साप इन्न असाच तुला काय करेन, खाईल. खरंच पलीकडून मोठा साप आला. साप आला, बाईला खाल्लं. धावाधाव सुरू झाली. विष न उतरेची. गोविंद प्रभू बाबांनी एका क्षणात उतरून टाकलं असतं. अनेक लोकाला, मेलेल्या लोकांना गोविंद प्रभू बाबांनी काय केलं, पुरलेल्या लोकाला उतरून काढलं. पुरलेल्या लोकाला उकरून काढून काय केलं, जिवंत केलं. आले ऐकल्या लीळा. आणि या बाईला याच्या घरात राहत असताना 60 वर्षीच्या घरात राहिले आणि तो साप हिच्या घरात येऊन हिला काय केला, चावला. आपण यांचा विश्वास देवावर नव्हता. विश्वास असणं महत्त्वाचं आहे. आणि तो विष न उतरे. कशाला उतरत, परमेश्वराचा मनोरमच नाही. देहावसान झालं, साप चावला, मेलं. गोविंद प्रभुबाबाची वाणी ते वाणी, परावाणी. ज्या ठिकाणी सांगितलं तसं होणार म्हणजे होणार. मेली. वाचली असती, पण कणवर नव्हती तशी. विनंती करायसारखं असं जोडलेलंच नव्हतं ना. अनेक बी असे जीव कर्मट आहे की ते विनंती करू शकत नाही, पण वाहली तर वाहली. असे जीव आजही आहे, असे जीव आजही आहे. तर काय विनंती करन ती, मेली तर मेली. तर सांगायचं तात्पर्य, वारली, देहावसान झालं. इकडं तिकडं बोंबला सुरू झाली. स्मशान गेलं, स्मशानात न्यायला लागले. तिकोपाध्याची ब्राह्मणी सरली. गावामध्ये समजलं, पण गोविंद प्रभू बाबा तिथं थांबलेसुद्धा. प्रत्येकाच्या घरी गेले, पण इथं थांबलेसुद्धा नाही. नुसते थांबले तर जाऊ द्याच, तिथे बोळवीत न जाती. प्रत्येक गावातला माणूस मेला की गोविंद प्रभू बाबा स्मशानापर्यंत जायचे, असं गोविंद प्रभू बाबाचा नियम होता. आणि सुतकवीरमध्ये आंघोळ करायचे आणि घरी यायचे. आता विचार करा, या बाईच्या ठिकाणी थांबले तर नाहीच, पण तिथे बोलवीत बीजेही न करते. बीजेसुद्धा केलं नाही. ते थोर अकन्वेची ही बाई खुर. विचार करा, या बाई मरण बी कसं आलं. सर्प चावून मेलं म्हणजे आत्मघात. सर्प चावून मेरणं म्हणजे आत्मघात, म्हणजे जळत वाचा नरकाला मेल्या मेल्या गेली. जिथं परमेश्वराचंच अशा प्रकारचं अकन्वेची बाई होती. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, या बाईसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका. गोविंद प्रभू बाबाला सर्व राऊळमाय राऊळबाप म्हणायचे. यांच्या, आता तुम्ही म्हणता यांच्या घरात 60 वर्ष राहिले, यांच्या घरात म्हणून राहिले. हिची श्रद्धाच नव्हती, हिचा भावच नव्हता. हिने अनेक प्रकारचा गोविंद प्रभू बाबाला हे केलं. आणि तरीही गोविंद प्रभू बाबांनी वाचवायचा हिला काय केला, प्रयत्न केला. तुला साप येईन, खाईन म्हणे, तू मरशील म्हणे. तो आज जर म्हटली असती की माझं आतापर्यंत चुकलं, साप यायला नाही पाहिजे, परंतु तसंही ती म्हणू शकली नाही. त्याच्यामुळं मेली. आणि गोविंद प्रभू बाबा तिथपर्यंत बोलवीतसुद्धा गेले नाही. ही पहिली केस रुद्धपुरातली अकन्वेची बाई. आणि अशी अकनव जर असली तर आपल्यावरसुद्धा अशीच पाळी येईन. आपण म्हणतो अनेक प्रकारचं, पण आपण कणवत जोडली नाही हो. मागच्या जन्मात काही पेरलं नाही व्यवस्थित. आता जर पेरलं तर हंगाम पुढं चांगला येतो. पेरजायचं बी ज्ञानच लागतं. कोणी बी पेरलं तर उगवत नाही. ते पेरलेलं आपल्याला ज्ञान आहे. म्हणून या जीवनामध्ये पेरणं हे अत्यंत गरज आहे. नाही तर उद्या सकाळी उठसान झोतं घेसान, बुवानी सांगितलं की पेरणं खूप महत्त्वाचं आहे. ते पेरणं नाही, जीवनातलं पेरणं, जीवनातलं कर्म, जीवनातल्या चांगल्या क्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे जर आपण केलं तर नक्कीच आपण याच्यापासून सुटू. बस.